त्याच्या कॉपी त्यांनी व्हाईस चेअरमन अँड MD MSRDC मुंबई, कलेक्टर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट आणि कमिशनर KMCला दिलेला आहे। या पत्र 10 ऑक्टोबरला दिलेलं आहे, 11ला आम्हाला प्राप्त झालेलं आहे। यांच्याप्रमाणे तरी उद्या सुरू होतील, तर पोलीस त्यांच्याकडे बंदोबस्त देऊ शकतात किंवा नाही त्यांची काही नियोजन आहे मला माहिती नाही, त्याबद्दल आमचं काही मीटिंग नाही झालेलं आहे आणि पोलिसांनी त्यांच्या सोयीप्रमाणे आणि त्यांच्या याच्याप्रमाणे त्यांना हे करू नये। केसच्याबद्दल कसं आहे आपल्याला माहिती आहे की केसमध्ये फक्त त्यांनी हे विषय घेतला होता की सिक्युरिटी दिला पाहिजे। ते पहिली तारीख, दुसरी तारीख वगैरे ज्यावेळी चालला त्यावेळी सिक्युरिटी कोण द्यायची, सिक्युरिटीचे पैसे कोण भरायची म्हणून विषय झाला। त्याबद्दल आम्ही त्यावेळी याची तयारी करून दिली की सिक्युरिटी जे काही देतील किंवा काय होतील त्याबद्दल महापालिका पैसा देणार नाही, क्योंकि आम्ही सगळं जे क्लॉसेस आहे ते 10-15 क्लॉसेस आम्ही काढून प्रत्येक क्लॉज काढून दिले जिथे पेड सिक्युरिटी असल्यास त्यांनी स्वतः पे करून घ्यायची। याशिवाय मी सिंधुदुर्ग SP कडून सिंधुदुर्गमध्ये IRPचे सिस्टर कन्सर्नचं एक हवाई अड्डा सुरू आहे, ग्रीनफील्ड एअरपोर्ट सुरू आहे, त्या एअरपोर्टसाठी त्यांनी सिक्युरिटी घेतला होता आणि त्या सिक्युरिटीसाठी MIDC किंवा राज्य शासनाने पैसा नाही भरला होता, त्यासाठी त्यांनी स्वतः पैसा भरला होता। त्यासाठी आम्ही ते सगळं कागदपत्र सिंधुदुर्गवरून मागून घेऊन त्यांनी आतापर्यंत किती पैसे पोलिसांना तिथे दिलेला आहे त्याबद्दल माहिती घेऊन ते आम्ही कोर्टाच्या आमच्या वकिलाला दिले की कुठेही हे आमच्या अंगावर यायची नाही म्हणून। हे पैसे कोण बनवणार, पैसे कशासाठी ते पोलिसांनी तिथे ॲफिडेविट घातला की आम्ही देऊ शकणार नाही इतका सिक्युरिटी, महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशन लिमिटेड MSCL ते आपल्याला सिक्युरिटी देतील म्हणून। एक हिअरिंग झाला तरी पण त्यांचा काही रिस्पॉन्स नाही आला, त्यासाठी MSCLचे MD जे आहे अरूप पटनायक साहेब त्यांच्यावर त्यांनी कंटेम्पची नोटीस काढली। कंटेम्पची नोटीस काढून कोर्टाने विचारले तुम्ही आतापर्यंत काय सिक्युरिटी दिली नाही। नंतर MSCL त्यांचे काही म्हणणं मांडले आणि त्याचे काही झालं त्यांनी ते देऊ शकणार नाही म्हणून विषय झाल्यावर परत त्यांनी काय केले की पोलिसांनी याचे संरक्षण द्यायचे म्हणून। याबद्दल कोर्टात कुठेही मेरिटवर म्हणजे टोल देणे करेक्ट आहे किंवा नाही, टोलच्या प्रक्रियाचे सगळं पूर्तता झालेलं आहे किंवा नाही, ते सगळं विषय आता वादासाठी आलेला नाही। हे इंटरिम ऑर्डर आहे। पहिले दिवसपासून कोर्ट बोलले की सिक्युरिटी द्यायची, कोण द्यायची सिक्युरिटी त्याच्यावरच विषय आहे, कोण भरणार सिक्युरिटीचे पैसे या विषयावर झाले आणि त्यानंतर आता कोर्टचे पण अंतरिम आदेश आहे, पण अंतरिम आदेशामध्ये त्यांनी सिक्युरिटी त्यांना पुरवावी म्हणूनच विषय झाले। त्यांनी काय घेतलं की PPP प्रोजेक्ट सुरू आहे, तुमच्या शहरासाठी काम केलेलं आहे, BODचे प्रोजेक्ट झालेला आहे, तर आपण काही सिक्युरिटी देत नाही म्हणून कैसे प्रायव्हेट लोक काम करणार तुमच्या शहरातून। विषय असे झाले नोटिफिकेशन सही होता किंवा नाही, शासनाने नोटिफिकेशनचे जे स्टे उठवले ते सही होतं किंवा नाही, ते सगळ्याचे विषय पुढे येणार याच्यासाठी ज्यावेळी कोर्टची तारीख मिळतील आणि डिस्कशन होतील। याशिवाय 2 लोक कोल्हापूरमधून पण पार्टी झाले त्या केसमध्ये, फक्त आम्ही नाही, काही राहुल काय नाव त्याचं अजून एक व्यक्ती प्लस शरद मिराशी 2 लोक त्याच्यात पार्टी झालेला आहे। शरद मिराशीचे एक PL होता ते पण त्याच्यात सामावून घेतलेला आहे। कोणी पार्टी होऊ शकत होता, कोर्ट ते अलाव करणे किंवा नाही त्याच्यावर होता आणि आम्ही आमच्या म्हणणं मानलेलं आहे। ते 2-3 वेळा मी करेक्शन करून दिलेलं आहे ॲफिडेविट। तुम्ही कधी फाईल केलं 25 तारीखला सर्वमतने इकडे फाईल करून ते पाठवलेलं आहे। 26 तारीखला जे तारीख होतं त्यामध्ये कोर्टाच्या समोर त्यांनी डायरेक्टली दिलेलं आहे। तिथे कोर्टाने हे म्हटले की त्यांनी बघून घेतले, त्यानंतर तुम्ही रितिस्तर याच्यामध्ये द्या म्हणून त्यांनी सांगितले। रितिस्तर काय होतं ते मी फडणवीस साहेब विचारलं काय कशाने डिले झालं, त्यांनी काय सांगितलं मॅडम 3 दिवसाच्या पूर्वी म्हणजे 26ला तारीख असल्यास 3 दिवसाच्या पूर्वी आम्हाला रजिस्ट्रीमध्ये द्यायची असतात। आम्ही IRPला सर्व केलं, IRPला ॲफिडेविटची कॉपी सर्व केलेलं आहे ऑलरेडी ऑपोजिट पार्टीला। फक्त कोर्टाला ज्यावेळी आम्ही तिथे प्रेझेंट केले तिथे त्यांनी वागून त्यानंतर बोले ठीक आहे तुमचे विषय आहे ते टोल सुरू करण्याबद्दल नाही बद्दल, पण आपण रजिस्ट्रीचे थ्रू द्या। रजिस्ट्रीचे 3 दिवस पूर्वी दिलं पाहिजे आणि त्यामध्ये हे करून त्यांनी परत रजिस्ट्रीचे थ्रू वापस ते देणार।